संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या होळी आणि धुलीवंदनाचा सण प्रचंड उत्साहात साजरा होतो आहे। अगदी लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेजण रंगांची उधळण करत धुळवड साजरी करतात। अनेक ठिकाणी नैसर्गिक आणि कोरड्या रंगांचा वापर करण्यावर भर दिला जातोय। सामान्य नागरिकांसह अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा होळी साजरी केली आणि धुळवडीच्या सणामध्ये उत्साहाने सहभाग घेताना पाहायला मिळतात। काही दृश्य आपण पाहतोय झी 24 तासच्या स्क्रीनवर। संभाजीनगरमध्ये अनेक सर्वच पक्षांच्या नेत्यांनी होळीचा आनंद काल व्यक्त केला आणि सगळे मतभेद, राजकीय मतभेद, वैचारिक मतभेद दूर ठेवून ऐक्याचा नारा दिला। अकोल्यामध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये धुळवडीचा सण साजरा होताना नागपूरमध्ये तशीच काही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। नंदुरबारमधून सुद्धा होळीचा एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। पारंपरिक पद्धतीने एक वेगळ्या अनोख्या पद्धतीने नंदुरबारमध्ये होळीचा सण काल साजरा झाला। रायगडमध्ये महाडमधून काही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामध्ये मंत्री उदय सामंत यांनी ताशा वादनाचा आनंद घेतला, ढोल वादनाचा आनंद घेतला आणि होळीचा सण साजरा केला।